मध्ये जात आहे. हे बघू शकता तुम्ही इथे नस वगैरे सगळे स्विमिंगचा आनंद घेत आहे. हे बघा शेट. तर बघू विचार करतो जायचं की नाही जायचं. नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. मी तुमचा होस्ट ऋषिकेश पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो ऋषिकेश एक्सप्लोर मराठीमध्ये. तर आता मी आलेलो आहे एका नवीन केवमध्ये. पुन्हा एकदा केव इथे वांगवियांगमध्ये खूप सारं केव्ज आहे. तर इथून तिकीट घ्यायचे. तर चला बघूया तिकीट घे. तर काही अशा प्रकारे इथून घ्यायचे तिकीट. हे आहे ऑफिस. Do you have 2,000? नो. हे तिकीट. तर ही आहे तिकीट. तर तिकीट घेतलेली आहे आणि हा आहे याचा एंट्रन्स. तर तुम्हाला ह्या केवचं नाव सांगून देतो काय आहे. तर या केवचं नाव आहे मेकॉंग थामचांग वांगवियांग. या केवचं नाव आहे थामचांग केव. चेक माय तिकीट. दिस इज तिकीट. Okay, thank you. थँक्यू. तर बिना तिकीटचे नाही जाऊ देणार आहे. तिकीट चेक करणारच, म्हणून तुम्हाला तिकीट घ्यावंच लागेल. हे बघा काय असं आहे एंट्री. आतमध्ये जात आहे. तर आतमध्ये आल्यावर तुम्हाला असे काही मोठमोठे झाडं दिसतील. आणखी आतमध्ये तर एंट्री करताच तुम्हाला असं काही दिसेल. हॅलो सबायदी. अशा प्रकारे तुम्हाला फुलांचे झाडं वगैरे दिसेल येते, झेंडूचे वेगवेगळ्या प्रकारचे. बघू शकता काय, बघा तुम्ही. हे बघा कसं आहे. आणि आतमध्ये आल्यावर तुम्हाला असे काही शॉप्स वगैरे दिसतील. इथे छोटे छोटे रेस्टॉरंट बनवलेले आहे खाण्यापिण्यासाठी व्यवस्था. आणि इथे कुठे असे फॉरेनर्स दिसतील तुम्हाला. आणि ज्यांना पोहताना त्यांच्यासाठी लाईफ जॅकेट पण आहे. इथे ट्यूब्स पण आहेत. आणि इथे समोर आल्यावरच तुम्हाला दिसेल इथे काय मस्त बेस्ट नजारे. हे बघू शकता तुम्ही. इथे काही आंघोळ करायची का आज? पोहता नाही येत, नाहीतर मी पण केली असते. आणि पुढं समोरच केवचा रस्ता आहे. केवकडे जाणारा रस्ता हा आहे. हे बघून घ्या तुम्ही तोपर्यंत. हो काय जबरदस्त पाणी, एकदम शोरो काचेसारखं. हे बघा मासोळ्या दिसत आहे त्याच्यामध्ये, मच्छर. तर चला केवमध्ये जाऊ. समोर बघू आगे. तर आता जाणार आहोत मी केवकडे. हा आहे केवकडे जाणारा रस्ता. तर मित्रांनो, इथलं पाणी बघा किती साफ पाणी आहे, एकदम स्वच्छ शोर काचेसारखं. हे बघू शकता तुम्ही. ये देखिए.
भी तैर रहे हैं लोग। तर अंदर आल्यावरच तुम्हाला असा काही माहोल बघायला मिळेल हे बघा ग्रीनरी एकदम काय जबरदस्त ग्रीनरी आहे आणि बाजूलाच आहे असा एक पूल तयार केलेला आहे नदीकाठी स्विमिंग करायसाठी हा असा पूल तलाव तयार केलेला आहे स्पेशल स्विमिंगसाठी आणि तिकडे ती नदी आहे समोर आणि त्या नदीकाठीचा असा एक पूल तयार केलेला आहे स्विमिंग करण्यासाठी तर बघू शकता इथं खूप सारे फॉरेनर्स पण आहे हे बघू शकता तुम्ही आणि इथूनच तुम्हाला जर उंच उडी डाईव्ह घ्यायची असेल पाण्यामध्ये तर त्याच्यासाठी पण सुविधा करून ठेवलेली आहे आणि हे बघा असे काही इथे फॉरेनर्स वगैरे सगळे स्विमिंगचा आनंद घेत आहे हे बघा शेट अर्ध्यामध्ये झाकला भाऊ तुम्हाला केव दाखवतो इथली समोर तर चला मित्रांनो समोर बघू आता केव केव मित्रांनो मी आता ह्या रस्त्याने आलो आणि इथेच्या केवच्या आतमध्ये जाण्यासाठी रस्ता हा बघू शकता तुम्ही हा असा काही रस्ता आहे केवमध्ये जाण्यासाठी तर चला आपण जाऊया आतमध्ये आता केवमध्ये झालेली आहे माझी एंट्री केवमध्ये आत येताच असं काही तुम्हाला बुद्धाची मूर्ती दिसेल तर मित्रांनो केवमध्ये जायला रस्ता तुम्ही तुमच्या डाव्या साईडला आहे असा काहीतरी रस्ता आहे आतमध्ये जाण्यासाठी हे बघू शकता तुम्ही तर इथून आता मी जाणार आहोत अशा डाव्या साईडला आतमध्ये आल्यावरच डाव्या साईडला असा रस्ता इथून जावं लागेल आता मला अरे बापरे भाई रास्ता तो ये भी नहीं है सॉरी मित्रांनो रस्ता तर हा पण नाही आहे मला नाही माहीत आता कुठून जायचं पण तुम्ही हे बघून घ्या कसं आहे केव हे बघा तर आता मी आतमध्ये होतो इथून नाही आहे केवचा रस्ता केवसाठी जाणारा रस्ता मला वाटते समोरच आहे तर जाऊया पुढे आहे इथून तुम्हाला घ्यावं लागेल एक ट्यूब आहे
त्यासाठी घ्यावं लागेल आणि इथून तुम्ही आतमध्ये वॉटर केव आहे. इथे वॉटर केव आहे आतमध्ये आणि इथून जावं लागेल तुम्हाला ट्यूब घेऊन. तर मला तर भीती वाटत आहे जायची आतमध्ये, कारण इथे पंधार वगैरे असेल. हे बघा इथून तुम्ही ट्यूब बाहेर करू शकता आणि लाईट जाते. तर बघू, विचार करतो जायचं की नाही जायचं. तर वॉटर केव करून टाकूया कॅम्प. तर ह्या केवला जाऊया आता आपण, आमचान केव. पुढं तिकडं रस्ता आहे, तर इथून पुढून आतमध्ये जायचं आहे. एवढे मोठे पायऱ्या आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा एवढ्या मोठ्या उंच पायऱ्या आहे चढायला. या पायरीने जायचं आहे वरतं, त्या पायरीने वरतं जायचं आहे. तर आता आलोला केवच्या एंट्री पॉईंटवर. इथून तुम्ही करू शकता एंट्री जांग केवमध्ये. आणि केवच्या बाहेरील असं काहीतरी बसायला गेलेलं आहे तुम्हाला. तर चला आतमध्ये जाऊ. तर केवच्या आतमध्ये आल्यावर तुम्हाला असं काही भेटतील बघायला. हे बघू शकता तुम्ही. जाऊया आतमध्ये. हे बघा पायऱ्या बनवलेल्या आहे इथे. आधी इकडे जाऊ मग तिकडे जाऊ. तर मित्रांनो पहा इथे किती बढिया केव आहे. हे पहा तुम्ही. बापरे बाप. हे केव माहीत आहे तुम्हाला पाण्यापासून बनते. अंदरून पाणी याच्या हे बघा. आणि पाण्यामुळे अशा भेगा पडलेल्या आहेत जागोजागी. हे बघा कशी बढिया मस्त केव आहे. खूप सुंदर अशी केव आहे. हे बघा. तर इथे पुढे एक व्ह्यू पॉईंट आहे मस्त. त्या व्ह्यू पॉईंटवरून बघू आपण बाहेरील नजारा समोर पुढे. आता आलेलो ह्या व्ह्यू पॉईंटवर. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे काही व्ह्यू पॉईंट आहे ह्या. आणि आता मी दाखवणार आहे तुम्हाला इथून वांगवियांग शहर कसं दिसते. हे बघा हे सगळं वांगवियांग शहर आहे. हे बघा. आणि हे आहे खालील नजारा जिथून मी आता आलेलो आहो. ही आहे मेकॉंग नदी. आणि याच नदीच्या काठी असा पूल बनवलेला आहे एक, हा स्विमिंग पूल, स्विमिंग करण्यासाठी. तर चला आणखी एक्सप्लोर करू या केवला. इथून मी आलेलो होतो. तर इथे ठेवलेले आहे अंदर केवमध्ये छोट्या छोट्या लहान लहान मूर्त्या अशा बुद्धाच्या. इथे पूजा वगैरे करतात लोक. खूप सारे चायनीज आणि लाओस आणि व्हिएतनामीज लोक येतात इथे फिरण्यासाठी. देखिए भाई जागोजागोवर लाईट वगैरे आहे. मित्रांनो जागोजागी लाईट लागलेली आहे इथे. तर इथे काय आपण भटकू शकत नाही. जिकडे जिकडे लाईट आहे तिकडे तिकडे चालत राहा रस्त्याने मस्त.
आणि जे आम्ही आधीच्या केव्ज दाखवल्या होत्या तुम्हाला, त्या केव्हमध्ये ना लाईट ना रस्ता ना काहीच नाही, अंधार पूर्ण. इथे लाईट वगैरे आहे तर तुम्ही आरामशीर इथे फिरू शकता. हे बघू शकता, बघा तुम्ही, हा बघा केव्हचा नजारा. तर हे बघून घ्या भाऊ, शेवट केव्हचं कसा व्ह्यू आहे, माहोल. आणि आता जाणार आहोत आपण दुसऱ्या साईडला. दुसरी साईड मी तुम्हाला दाखवली नव्हती, तर ही बघू शकता तुम्ही, बघा. तर ही बघा इथली दुसरी साईड. आणि आता जाऊ आपण या आतमध्ये. चला तर माझ्यासोबत येत राहा. आतमध्ये आल्यावर दिसणार तुम्हाला काही असे केवने बनवलेले कलाकृती. हे सगळे पाण्यामुळे बनलेले. बघू शकता मित्रांनो, काय जबरदस्त व्ह्यू आहे. हे बघा, तर येथे 2 साईड आहे, एक इकडे पण. आपण इकडे जाऊ. चला चला माझ्यासोबत. तर चला तर माझ्यासोबत. ह्या जागा आला आपण आता इकडे ह्या साईडला. हे बघू शकता तुम्ही, भुयार आहे, भुयार. आतमध्ये आल्यावरच तुम्हाला असं काही एक प्रेयर हॉल दिसेल. आणि त्यामध्ये बघा असे पैसे टाकलेले आहे लोकांनी, बघू शकता तुम्ही. आणि हे आहे आतमधील काही असं नजर. हे बघा मित्रांनो, आता आलेलो म्हणजे थोडं पुढे, आणि हे असा काही छोटासा रस्ता आहे. आणि यातून जाणार आहो मी आता आतमध्ये, यातून जाणार आहो. बघू शकता तुम्ही. ओ ओ ओ, बढिया बढिया. हाय, लेकिन कहाँ है एलिफेंट की इमेज? हे बघा मित्रांनो, आतमध्ये आल्यावर असं काही दिसणार तुम्हाला. इथे कुठेतरी एलिफंटची इमेज आहे म्हणते, पण मला नाही दिसत आहे कुठं आहे. Samayi bumi rosak. बाय, खूप मोठी केव आहे मित्रांनो, खूप मोठी केव आहे आतमध्ये. हे बघा.
और यहाँ पर आहे असं पाणी. आणि आतमध्ये आल्यावर तुम्हाला दिसेल असं पाणी. हे बघा, दिसत आहे का काय माहीत तुम्हाला बरोबर. हे बघा इथे असं पाणी आहे वरून टपक, काय माहीत कुठून आलेलं आहे तर. तर आतमध्ये आणखी आहे मोठी केव, हे बघू शकता तुम्ही. तुम्ही फक्त बघत राहा आणि मी तुम्हाला दाखवत राहतो. हे बघा. तर चला जाऊया आता इथून. हे बघा अशा पायऱ्या आहे, तर अशा आतमध्ये आणखी आतमध्ये. बरोबर. मित्रांनो ही पण केव काही साधी नाही आहे, खूप मोठी आहे आतमध्ये. इथे पण भटकू शकतो, पण जास्तीत जास्त लाईट आहे इथे, तर त्यामुळे काही वाटत नाही आहे. हे बघा जिथे तिथे लाईट आहे. हे बघू शकता तुम्ही. ते पाणी टपकत आहे, बढिया वाटत. आणि इथे लिहिलं आहे डेंजर. तर मित्रांनो आता आलेलो मी आणखी इथे असंच पुढंच. इथं साईन, इथं एक बोर्ड लागला आहे नो क्लाइम्बिंग म्हणून, आतमध्ये जाऊ नका, कारण इथे असा आहे डेंजर असा आहे भुयार, आतमध्ये पूर्ण गड्डा आहे. समोर मी जाऊ नाही शकत कारण ठिसूळ आहे जागा, असलं की पडलो मी. आणि मागेच माझ्या आहे असा एक आणखी एक गड्डा असा मोठा. चला मग दाखवतो. हे बघा या अशा भेगा, यात पाय फसला की गेला माणूस. तर बघत राहा माझ्या मागे. हे बघा आता समोर, हे बघा कसा गड्डा आहे पूर्ण, यात पण पडलो की मेलो. मला दिसत नाही आहे आत किती खोल आहे, तर तुम्ही सांगू शकता. बघा चला आता निघूया इथून. जो तुम्हाला एलिफंटचं ते इमेज दाखवली होती, ते असं आतमध्ये जायचं आहे म्हणते. तर बघूया आतमध्ये काय आहे. इधर तो पानी है.
तर आतमध्ये आल्यावरच असं काही आहे भाई. हे बघा, ते बघू काय आहे. अरे आता एक्झिटच्या अशी आलो मी तर. हे बघा मित्रांनो, वरून पाणी पडल्यामुळे हे असं बनलेलं आहे. वरून असं पाणी ठिबकते. हे बघा, असं वरून पाणी ठिबकल्यामुळे हे असं काही बनलेलं आहे इथे. बघू शकता तुम्ही. आणि हे बघा आजूबाजूने असं काही आहे येथील नजारा. तो केवच्या बाहेर आलेला आहो. हे बाहेरील असा काही नजारा आहे. आणि येथून आता आणखी हे अशा या पायऱ्या मला उतरावं लागेल. तर चला उतरू या पायऱ्या आता. ह्या बघू शकता तुम्ही, माझ्या खाली अशा या पायऱ्या आहेत. तर चला, येथे काय आहे.这儿不错，你要不来过来来一张？我给你给我来一张不了不？啊？给我来一张。有点的，阳光打脸吗？ मित्रांनो, संध्याकाळी काही असा दृश्य आहे इथे. हे बघू शकता तुम्ही. बघा किती सुंदर आहे. पाणी बघा किती साफ पाणी आणि स्वच्छ. तर मित्रांनो, या ब्लॉगला करतो इथेच एंड. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझे जुने व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल व्हिडिओमध्ये तर ते पण सांगा मला. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.